मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जे आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत ज्यांचा टॅटचा स्कोर कमी आहे, म्हणजेच मिनिमम स्कोर आहे, परंतु आपल्याला सिलेक्शनचे चान्सेस मॅक्झिमम पाहिजेत. आणि आपल्याला जर सिलेक्शनचे चान्सेस मॅक्झिमम लागत असतील तर त्यासाठी आपल्याला काही ट्रिक वापराव्या लागतात. आणि त्या ट्रिकचा आपण वापर करून जरीही आपला टॅट स्कोअर कमी असेल तरीही आपण कुठल्याच प्रकारचं असं घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण ही जी पवित्र पोर्टलची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया पूर्ण आपल्याला शांत डोक्यांनी पार पाडायची आहे. आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, प्रत्येक शिक्षक उमेदवारांना असं वाटतं की माझं झेडपी मध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. त्याचं कारणही तसंच आहे मित्र हो. कारण झेडपीच्या ज्या शाळा आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्था चालवतात. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखती विना सिलेक्शन होते. ते तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळते आणि तुम्हाला तुमच्या पदावर रुजू होण्याचा आदेश दिला जातो. बघा, मी काही ट्रिक सांगतो, त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. बरेचसे आपले शिक्षक उमेदवार काय करतात, व्हिडिओ स्किप करतात आणि जे काही महत्वाच्या जागा आहेत तेवढ्या बघून घ्यायच्या आणि आपलं कार्य संपत नाही. ह्या जागा तर आपल्याला बघायच्याच आहेत, कारण मी आज तुम्हाला असा जिल्हा सांगणार आहे, जिल्हा परिषदचा, त्या जिल्ह्यामध्ये जरी तुमचा टॅटचा स्कोअर कमी असेल तरीही त्या जिल्हा परिषदमध्ये तुमचे सिलेक्शनचे चान्स जास्त आहेत. आणि त्या जिल्हा परिषदच्या गटानुसार आपल्याला रिक्त पद किती आहेत त्याची आज चर्चा करायची. म्हणजे जिल्हा परिषद मध्ये ज्या जिल्ह्यामध्ये टॅटचा स्कोअर कमी असेल तरीही त्या जिल्ह्यामध्ये तुमचे सिलेक्शनचे चान्स जास्त असतात. त्या जिल्ह्यामध्ये गटानुसार शिक्षकांचे रिक्त पद जे आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. मी गटानुसार हा शब्द एवढ्यासाठी वापरतो कारण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे गट आहेत. तुम्हाला माहित आहे, 1 ते 5चा गट आहे, तो प्राथमिक मध्ये येते. दुसरा माध्यमिकचा गट आहे, तिथं पदवीधर जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तो गट आहे. 6 ते 8चा गट आहे. पुन्हा माध्यमिकचा गट येते, तो 9 ते 10चा गट येते, तो सुद्धा पदवीधर शिक्षक उमेदवारांसाठी आहे. त्याच्यानंतर पुढला जो गट आहे तो 11 ते 12, ज्याला आपण उच्च माध्यमिक असं म्हणतो, त्या गटासाठी आपलं जे काही शैक्षणिक पात्रता आहे ते पोस्ट ग्रॅज्युएट बीएड असायला पाहिजे. मग आज आपल्याला कशावर चर्चा करायची आहे, तर आज आपल्याला जिल्हा परिषदचा असा जिल्हा घ्यायचा आहे की त्या जिल्ह्यामध्ये आपला टॅटचा स्कोअर कमी असेल तरीही आपण जर काही ट्रिक्स आपण जर व्यवस्थित वापरल्या तर तिथं आपला सिलेक्शनचा जो काही चान्स आहे तो मित्र मॅक्झिमम असतो. तर त्या जिल्ह्यामध्ये गटानुसार रिक्त पद किती आहेत ते आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. लवकरच मी आपला जो स्क्रीन आहे या स्क्रीनवर एक इमेज ज्याला म्हणतो आपण, त्या इमेज मध्ये आपण त्यांचा जो गट आणि एकूण रिक्त पद किती आहेत ते आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. परंतु काही जर आपण ट्रिक्सचं जर आपण पालन केलं तर आपल्याला जो काही आपले सिलेक्शनचा चान्स आहे मित्र, प्रोबॅबिलिटीनुसार तो निश्चित वाढता येईल. तर मी तुमचा फार काही आता वेळ घेत नाही. मी ती जी इमेज आहे, ते जे पीडीएफ आहे ते या स्क्रीनवर मित्र हो शेअर करतो आणि आपल्याला प्रत्येक गटामध्ये रिक्त पदांची जी काही संख्या आहे मित्र हो, ती रिक्त पदांची संख्या इथं बघायची आहे. बघा, ही जी इमेज आहे ही इमेज मी इथं शेअर केलेली आहे. आजच्या आपल्या या इमेज मधून आपण जिल्हा परिषद गोंदिया, मला माहित आहे की गोंदिया हा जो भाग आहे थोडासा, या भागामध्ये जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते जाण्यास तयार नसतात.
कारण असं म्हणतोय की तो भंडारा, गोंदिया हा थोडासा बॅकवर्ड एरिया आपण त्याला समजतोय. आणि पुन्हा एक नक्षलवादी एरिया सुद्धा त्या भागामध्ये असते. आणि दुसरं असं की या भागातल्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदच्या, ह्या दुर्गम भागात आहेत. त्यामुळे बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते या भागाचा जो प्राधान्यक्रम आहे तो भरत नाही. ते त्याला अवॉइड करतात, त्याला उघडतात. परंतु मित्र, ही एक आपण म्हणजे चूक करतोय. आपला स्कोअर जर मिनिमम असेल तर आपल्याला दुर्गम भागात जाण्याची सुद्धा तयारी असली पाहिजे. हे आपण इथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. कारण अशी एक म्हण आहे, जहा आपला पेट भरा वह आपला गाव. हे ज्या ठिकाणी आपलं जे पोट भरणार आहे ते आपलं गाव आहे मित्र. म्हणून आपल्याला जर एकतर नियुक्त्या मिळत नाहीत आणि काही जागा जर उपलब्ध झाल्या तर त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, अशा मताचा मी आहे. तर बघा, या टेबलमध्ये मी इथं दिलेला आहे, अनुक्रमांक दिलेला आहे. त्याच्यानंतर पदनाम आणि विषय आहे आणि एकूण रिक्त पद आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, झेडपी गोंदिया यामध्ये नुकतीच एक आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे झेडपी गोंदियामध्ये गटानुसार रिक्त पदांची संख्या आज आपण पाहतोय जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये. आणि जिल्हा परिषद गोंदिया या अंतर्गत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा चालवल्या जातात त्या शाळातील ही जी आहेत म्हणजे रिक्त पदांची, शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या समोर आलेली आहे. तर काही शिक्षक उमेदवार असं मला विचारतात की मग सर ह्या जाहिराती अपलोड झाल्या का? बघा, हा पवित्र पोर्टलचा भाग आहे. त्यामध्ये अजून जाहिराती अपलोड झाल्या की नाही झाल्या हे तिथल्या सीओवर अवलंबून असते. कारण तिथं काय माहित आहे का की सरप्लसचे उमेदवार किती आहेत, त्यांचं अगोदर सरप्लस केल्या जाते, म्हणजे त्यांचं हे केल्या जाते, सरप्लस झालेले जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांचं समायोजन केलं जातं. आणि समायोजन केल्यानंतरच रिक्त पदांची जी काही जाहिराती आहेत ती पवित्र पोर्टलवर अपलोड केल्या जाते. आणि हा जो आकडा आहे मित्र, हा आकडा जवळपास मेच्या अगोदरचा आकडा आपल्या हाती आलेला आहे. कारण मे मध्ये काय झालं माहिती आहे का, पुन्हा काही आपले जे शिक्षक, कार्यरत शिक्षक बांधव आहेत त्यांचं प्रमोशन झालेलं आहे केंद्र प्रमुख मधून, केंद्र प्रमुख या पदावर. आणि केंद्र प्रमुख या पदावर त्यांचं प्रमोशन झाल्यामुळे या जागा वाढू शकतात, एवढं आपण निश्चित लक्षात घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये मी अनुक्रमांक दिलेला आहे. इथं माध्यमिक शिक्षक वर्ग 6 ते 8, माध्यमिक शिक्षक वर्ग 6 ते 8 म्हणजे पदवीधर शिक्षक इथे यांना पाहिजे आहेत. माध्यमिक शिक्षक हा शब्द आला की लक्षात घ्यायचं 6 ते 8ला जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती शैक्षणिक पात्रता तुम्ही पदवीधर असायला पाहिजे. आणि व्यावसायिक पात्रतेमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, एक तर तुम्ही डीएड पाहिजे किंवा तुम्ही बीएड पाहिजे. तर एकूण रिक्त पद 11 आहे 6 ते 8 साठी. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे त्यांनी माध्यमिक शिक्षक वर्ग 9 ते 10. आता माध्यमिक शिक्षक वर्ग 9 ते 10 शैक्षणिक पात्रता तुमची पदवीधरच असायला पाहिजे. पण व्यावसायिक पात्रता आता इथं ऑप्शन नाही, इथं बीएडच पाहिजे. म्हणजे जे आपले शिक्षक उमेदवार पदवीधर आहेत आणि बीएड आहेत त्यांच्यासाठी ह्या 13 जागा इथं रिक्त आहेत. आणि एक लक्षात घ्यायचं, आपले जे शिक्षक उमेदवार आहेत, काही फिजिकल एज्युकेशनचे आपले शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी बीपीएड केलेलं आहे, त्यांच्या सुद्धा जागा पदवीधर मध्येच येतात. त्यांचं असं वेगळं जे नमूद केलं जाते पद, ते फक्त खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये नमूद केल्या जाते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून क्रीडा शिक्षकांच्या जागा येतील का, हा जो प्रश्न विचारला जाते त्या प्रश्नाचं मित्र हो एकच उत्तर आहे, ते म्हणजे याच्या संयुक्त जागा आहेत. या संयुक्त जागेमध्ये क्रीडा शिक्षकांच्या किती जागा आहेत याविषयी मला सुद्धा काही कल्पना नाही आहे मित्र. त्यामुळे जे काही आपल्याला पीडीएफ मिळालेलं आहे ते एकूण जागेचं मिळालेलं आहे. त्याच्यानंतर क म बी असं म्हटलेलं आहे इथे यांनी. क म बी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक. आणि हा जो गट आहे
हा 11 ते 12चा गट आहे. तर मित्र, 11 ते 12च्या गटामध्ये 56 जागा रिक्त आहेत. आणि 11 ते 12चा जो गट आहे त्या गटामध्ये 56 जिल्हा परिषदचे जे काही शिक्षक आहेत ते पीजी झालेले त्यांना लागणार आहेत. पीजी विथ बीएड म्हणजे त्यांची शैक्षणिक पात्रता ही पदव्युत्तर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असायला पाहिजे. सोबतच ते बीएड सुद्धा असायला, हे लक्षात घ्या. आणि त्यांचं जे पीजी आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे ते द्वितीय श्रेणीमध्ये पाहिजे, सेकंड क्लास मध्ये त्यांची शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, तरच ते शिक्षक उमेदवार तिथं पात्र आहेत, अन्यथा ते पात्र नाहीत. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्ही एम ए असाल, MSc असाल, M.Com असाल, ही जे तुमची शैक्षणिक पात्रता आहे आणि संबंधित जो विषय आहे, ज्या विषयाची जाहिरात आहे त्या विषयामध्ये तुम्ही जर समजा ते पीजी केलेलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आणि या जागेची जी संख्या आहे मित्र हो, ती जागेची संख्या इथं 56 त्यांनी नोंदवलेली आहे. त्याच्यानंतर आता ह्या प्रमोशनच्या काही जागा त्यांनी दिलेल्या आहेत. मुख्याध्यापक माध्यमिक शाळा 27 आहेत, प्रयोगशिक्षक माध्यमिक शाळा 15 आहेत. त्याच्यानंतर जे प्रयोगशाळा सहाय्यक आहेत त्याच्या इथं 4 जागा आहेत. प्रयोगशाळा परिचर याच्या 5 जागा इथं दिलेल्या आहेत. तर हे सुद्धा आपण इथं आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. बरेचसे आपले जे या युट्यूब चॅनलमध्ये ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे ते मला असा प्रश्न विचारतात, सर नॉन टीचिंगच्या जागेच्या बाबतीत काय परिस्थिती आहे. तर आपण इथं नॉन टीचिंगच्या जागा सुद्धा बघितलेल्या आहेत की प्रयोगशाळा सहाय्यक त्यांना 4 पाहिजेत आणि प्रयोगशाळा परिचर त्यांना 5 पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांनी खाली काही त्यांचे जे पद आहेत ते विस्तार अधिकारी म्हणून ते सुद्धा नोंदवलेले आहेत. त्याच्यानंतर केंद्र प्रमुख सुद्धा आहेत. उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्राथमिक त्यांनी दिलेले आहेत. आणि सगळ्यात खाली बॉटम मध्ये जे 2 कॉलम आहेत मित्र, ते तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे. कारण तुम्ही नर्वस झाले असाल, म्हणाल सर जागांची संख्या तर गोंदियामध्ये फारच कमी आहे आणि तुम्ही म्हणता की टॅटचा स्कोर तुमचा जरी मिनिमम असेल तरी तुमचं मॅक्झिमम सिलेक्शन होऊ शकते. ते 13 आणि 14 या 2 मुद्द्याचा मित्र मी आधार घेऊन सांगितलेलं आहे. माझी तुम्हाला एक विनंती राहील, मला हा व्हिडिओ आवडला त्याला लाईक जरूर करा. तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट्स करा. मी संयुक्तिक सर्व समस्यांचा जे काही विचार करतो आणि त्याचा एक व्हिडिओ मी जरूर बनवतोय. इंडिव्हिज्युअल प्रत्येक समस्येचं उत्तर देणं थोडस कठीण असते, पण आपण संयुक्तिक एक व्हिडिओ बनवून त्या सर्व समस्याचं निवारण करू शकतो. तर 13 आणि 14 हा मुद्दा ज्यांचा टॅट स्कोर मिनिमम आहे आणि त्यांना जर सिलेक्शनचे चान्स मॅक्झिमम पाहिजे असतील तर अशा शिक्षक उमेदवारांसाठी तो महत्वाचा आहे मित्र. बघा, सहाय्यक शिक्षक प्राथमिक 1 ते 5 हा सगळ्यात महत्वाचा आहे. 1 ते 5 साठी ज्या काही रिक्त जागा आहेत त्या या झेडपी गोंदियामध्ये 641 आहेत मित्र, 641. ह्या वाढू सुद्धा शकतात, म्हणजे जवळपास 50 ते 60 ह्या आणखी वाढणार आहेत. कारण काय, तर या इथं जे सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे केंद्र प्रमुख पदी प्रमोशन देण्यात आलेलं आहे कार्यरत आपले जे प्राथमिक शिक्षक बांधव आहेत त्यांना, त्या जागा सुद्धा याच्यामध्ये ऍड होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून सहाय्यक शिक्षक प्राथमिक जिथं HSC DED सर्व विषय हे सगळ्यात महत्वाचं, ऑल सब्जेक्ट. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जर HSC विज्ञान मधून केलं असेल, तुम्ही HSC आर्ट मधून केलेलं असेल, तुम्ही HSC काहीतरी कॉमर्स मधून केलेलं असेल, सर्व विषय याच्यामध्ये येतात. आणि प्लस तुम्ही जर DED असाल तर तुमच्यासाठी 641 जागा या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहेत. म्हणून जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत, कारण आपण सर्वंकष शिक्षक उमेदवारांचा विचार करतो, त्यामध्ये DED सुद्धा आहे, BED सुद्धा आहे, PG वाले सुद्धा आहेत,
त्यानंतर पदवीवाले शिक्षक उमेदवार आहेत आणि जे HSC DED आहेत ते सुद्धा शिक्षक उमेदवार आहेत. या सर्वांचा विचार करतोय आपण. म्हणून जे HSC DED शिक्षक उमेदवार आहेत त्यांना इथं सिलेक्शनसाठी फार जबरदस्त चान्स. त्यांचा टॅटचा स्कोर कमी असेल तरीही त्यांना जर हे प्राधान्यक्रम उपलब्ध झाले तर ह्या दुर्गम भागातल्या शाळा आहेत म्हणून या प्राधान्यक्रमाला तुम्ही अवॉइड करू नका, याला वगळू नका. हे प्राधान्यक्रम तुम्हाला द्यायचे आहेत, तुम्हाला भरायचे आहेत. 100% प्राधान्यक्रम तुम्हाला भरायचे आहेत. एकही प्राधान्यक्रम आपल्याला सोडायचा नाही. त्याचा सिक्वेन्स सुद्धा आपण जेव्हा प्राधान्यक्रम आता उपलब्ध होतील त्या अगोदर आपण कसा सिक्वेन्स द्यायचा, आपण कसं कसं पुढे गेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपली सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी वाढेल, यावर सुद्धा आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये विचार करायचा आहे. त्यानंतर पुन्हा आणखी इथं त्यांनी दिलेलं आहे बघा. इथं जर तुम्ही 14 नंबरची जर याच्यामध्ये जो काही सिरियल नंबर आहे 14 त्याला जर तुम्ही बघितलं तर पदवीधर शिक्षक वर्ग 6 ते 8 हे सुद्धा त्यांनी इथं दिलेले आहे. आणि वर्ग 6 ते 8 ला जे काही पदवीधर शिक्षक पाहिजेत त्यांना त्यामध्ये विषय आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ की कोणत्या विषयाच्या किती जागा या गोंदिया जिल्हा परिषदमध्ये रिक्त आहेत. तर याचं PDF आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे आपण या नंतरच्या याच्यामध्ये विषयानुसार आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. गोंदिया जिल्हा परिषद मध्ये कोणत्या विषयाच्या किती जागा रिक्त आहेत. पदवीधर शिक्षक वर्ग 6 ते 8 ज्याला शैक्षणिक पात्रता तुमची पदवी असायला पाहिजे आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन्स त्याला व्यावसायिक पात्रता असं म्हणतो आपण, ते ऑप्शनल मध्ये आहे. DED किंवा BED सुद्धा चालते आणि त्या जागा आहेत 106 आणि एकूण पदांची संख्या 967 रिक्त पद गोंदिया जिल्हा परिषद मध्ये आहे. आणि हा जो आकडा आहे हा जवळपास फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामधला हा आकडा आहे. त्यानंतर बऱ्याचशा घडामोडी घडलेल्या आहेत, त्यानुसार आणखी काही पद वाढणार आहे. म्हणून मी माझं एकच सांगणं राहील की जेही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्या शिक्षक उमेदवारांनी त्यांचा टॅटचा स्कोअर जर 100 म्हणजे 100 ते 110च्या दरम्यान असेल तर त्यांनी जरूर ह्या ज्या दुर्गम भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुर्गम भागामध्ये शाळा येतात त्याचा विचार जरूर करावा आणि त्याला प्राधान्यक्रम आपण जरूर द्यायला पाहिजे. आणि काय करायचं आपल्याला या पवित्र पोर्टल मध्ये आपल्याला शेवटपर्यंत खेळायचं आहे. म्हणजे पहिला एक लॉट झाला म्हणून आपण त्या लॉट मध्ये आपल्याला काही प्राधान्यक्रम आले नाहीत म्हणून आपण निरुत्साही व्हायचं नाही, काहीच गरज नाही. कारण आपण पाहिलं मागचे 17 पासून हे पवित्र पोर्टल आलेलं आहे. 17 नंतर 22 मध्ये सुद्धा भरती झालेली आहे. ती भरती आतापर्यंत चालूच आहे अजूनही. त्याच्यानंतर आता ज्या शिक्षक उमेदवारांनी टॅट 2025 दिलं होतं त्यांचं आता सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि त्यांची भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे लवकरच. कारण तुम्हाला माहित आहे की 30 जून पर्यंत त्यांनी काय केलं आहे माहित आहे का की जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ वाढवून दिलेला आहे. आणि वेळ वाढवून द्यायचं कारणच ते आहे कारण ही थोडीशी किचकट प्रोसेस आहे. याच्यामध्ये बिंदू नामावली आरक्षण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून त्यांना पुढे जावं लागते मित्र. तर ही जी माहिती आहे ही माहिती मी तुमच्या समक्ष आज गोंदिया जिल्हा परिषदेचे सादर आहे. ज्या ठिकाणी आपला टॅटचा स्कोअर कमी असेल म्हणजे मिनिमम टॅट स्कोअर मॅक्झिमम सिलेक्शन चान्सेस असं याविषयीचं माझं एक वाक्य आहे मित्र. म्हणून या वाक्याकडे लक्ष देऊन तुम्ही प्राधान्यक्रम द्यायला पाहिजेत. तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याला लाईक करा, याला भरपूर शेअर करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. म्हणजे आम्ही जे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि नोटिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर निश्चितच काही प्रमाणात तुमचा मित्र फायदा होणार आहे. तर मी आजच्या या चर्चेला विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.